नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली चालू आहे सिम्प्लिफाईडची MCQ सिरीज आणि राष्ट्रीय घडामोडीवरचे आपण MCQ आणि त्याचं विश्लेषण जे आहे हे जानेवारी 2024 पासून जून 2024 पर्यंत आपण पाहत आहोत आणि हा आपला व्हिडिओ क्रमांक 5 आहे। तर याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ सगळे बघितले नसेल तर नक्कीच बघून घ्या। तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल सिम्प्लिफाईडची ती आपल्या या सिरीजमधून तुमची होऊन जाईल। तर सुरुवात करूया। तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये एकूण 12 प्रश्न राहतील आणि ते 12 प्रश्नांचं विश्लेषण देखील आपल्याला जे आहे ते बघायचं आहे। तर पहिला प्रश्न असा आहे, मणिपूरच्या विधानसभेने 5 मार्च 2024 रोजी कोणत्या विधेयकास मंजुरी दिली? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ठिकाणांचे नामांतर करणे। तर मणिपूरच्या विधानसभेने 5 मार्च 2024 रोजी ठिकाणांचे नामांतर करणे अशा स्वरूपाच्या विधेयकाला मंजुरी जी आहे ती दिलेली आहे। स्पष्टीकरण बघूया। तर मणिपूरच्या विधानसभेने 5 मार्च 2024 रोजी मणिपूर ठिकाणांची नावे विधेयक 2024 मंजूर केले। या विधेयकानुसार सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय ठिकाणांचे नामांतर करणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे। तर अशा स्वरूपाचे जे विधेयक आहे, तर या विधेयकानुसार सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय ठिकाणांचं नामांतर करणे हा गुन्हा आहे। अशा स्वरूपाचे विधेयक जे आहे ते मणिपूरच्या विधानसभेने 5 मार्च 2024 रोजी मणिपूर ठिकाणांची नावे विधेयक 2024 जे नाव आहे असे मंजूर केलेले, तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 मार्च 2024 रोजी हैदराबादच्या बेगमपेट विमानतळावर कोणत्या संशोधन सुविधेचे उद्घाटन केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नागरी विमान वाहतूक संशोधन संस्था म्हणजे कॅरोचं उद्घाटन जे आहे, म्हणजे एक संशोधन सुविधा आहे नागरी विमान वाहतूक संशोधन संस्थेची संस्था। तर याचं जे उद्घाटन आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 मार्च 2024 रोजी हैदराबादच्या बेगमपेट विमानतळावरती केलेलं आहे, लक्षात ठेवा। तर स्पष्टीकरण बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 मार्च 2024 रोजी हैदराबादच्या बेगमपेट विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नागरी विमान वाहतूक संशोधन संस्थेचं म्हणजे कॅरोचं उद्घाटन केलं। या सुविधेत संशोधन आणि विकास केंद्र, करमणूक ब्लॉक आणि कॅम्पस हॉस्टेल यांचा समावेश आहे। तर बेगमपेट विमानतळ कुठे आहे? तर ते आहे हैदराबादमध्ये। तर या ठिकाणी जे आहे हे कॅरो म्हणजे काय, नागरी विमान वाहतूक संशोधन संस्थेचं काय केलं, उद्घाटन केलं। कोणी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे 5 मार्च 2024 रोजी। या सुविधेमध्ये संशोधन आणि विकास केंद्र असेल, करमणूक ब्लॉक असेल आणि कॅम्पस हॉस्टेल यांचा समावेश इथं असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3, शाश्वत भारत सेतू विनिंग नेट झिरो केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कुठे झाले? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नागपूर या ठिकाणी। तर शाश्वत भारत सेतू विनिंग नेट झिरो केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर या ठिकाणी झालेलं आहे। स्पष्टीकरण बघूया। शाश्वत भारत सेतू विनिंग नेट झिरो केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे झाले। हे केंद्र उपयुक्त आणि शाश्वत जीवनशैलींच्या उपाययोजना सुचवते आणि पुण्याच्या दी इको फॅक्टरी फाउंडेशननं विकसित केलेलं आहे। हे शाश्वत भारत सेतू विनिंग नेट झिरो जे केंद्र आहे हे पुण्याच्या द इको फॅक्टरी फाउंडेशनने विकसित केलेलं आहे। हे केंद्र जे आहे हे उपयुक्त आणि शाश्वत जीवनशैलीच्या उपाययोजना सुचवतं आणि हे केंद्राचं उद्घाटन जे आहे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि कुठं झालेलं आहे? नागपूर या ठिकाणी झालेलं आहे। तर या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवाव्या लागतील। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4, ओडिशा सरकारने 29 फेब्रुवारी 2024 रोजी कोणते केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे राज्य जल माहिती केंद्र म्हणजे पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, तर लक्षात ठेवा। तर ओडिशा सरकारने 29 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। तर ओडिशा सरकारने 29 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला। हे केंद्र जलस्रोतांच्या डेटाचे समन्वय, संकलन आणि प्रसार करण्यासाठी स्थापन केले जाईल आणि नॅशनल वॉटर इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या म्हणजे NWIECच्या सहकार्यानं कार्यान्वित केलं जाईल। ठीक आहे, तर राज्य जल माहिती केंद्र जे आहे हे केंद्र काय करेल? जलस्रोतांच्या डेटाचं समन्वय, संकलन आणि प्रसार करेल आणि हे जे सेंटर आहे राज्य जल माहिती केंद्र हे नॅशनल वॉटर इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या सहकार्यानं कार्यान्वित जे आहे हे केलेलं आहे। हे कुठे आहे? ओडिशामध्ये, लक्षात ठेवायचं। तर ओडिशा सरकारने हे राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला। कधी घेतला? 29 फेब्रुवारी 2024 रोजी। तर ही माहिती तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5, तिप्रा मोथा त्रिपुरा सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात 2 मार्च 2024 रोजी कोणत्या विषयावर त्रिपक्षीय करार झाला? बघा काय प्रश्न आहे। तिप्रा मोथा
त्रिपुरा सरकार आणि केंद्र सरकार यांच्या 2 मार्च 2024 रोजी कोणत्या विषयावरती त्रिपक्षीय करार झाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्थानिकांच्या जमीन आणि राजकीय हक्क या विषयावरती त्रिपक्षीय करार झालेला आहे. कोणामध्ये? तिप्रा-मोथा, त्रिपुरा सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये. कधी? 2 मार्च 2024 रोजी. तर बघूया विश्लेषण. 2 मार्च 2024 रोजी तिप्रा-मोथा, त्रिपुरा सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार स्थानिकांच्या जमीन, राजकीय हक्क, आर्थिक विकास, संस्कृती आणि भाषा याबाबतचे मुद्दे सहमतीने सोडवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर या करारानुसार बघा, स्थानिकांच्या जमीन, राजकीय हक्क, आर्थिक विकास, संस्कृती आणि भाषा याबाबतचे मुद्दे सहमतीने सोडवण्याची आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशा स्वरूपाचा एक करार जो आहे तो झालेला आहे, निश्चितपणे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. शहापूर कंडी धरण कोणत्या नदीवर स्थित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे रावी. तर शहापूर कंडी धरण जे आहे हे रावी नदीवरती स्थित आहे. म्हणजे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 जे आहे ते बरोबर उत्तर आहे. तर शहापूर कुंडी धरण हे रावी नदीवरती स्थित आहे. विश्लेषण बघूया. शहापूर कुंडी धरण रावी नदीवर स्थित आहे, जो पंजाबमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या सीमेला लागून आहे. लक्षात ठेवा. 55.5 मीटर उंचीचे धरण 3,300 कोटी रुपयांच्या शहापूर कंडी बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्यात 206 मेगावॅट क्षमतेच्या दोन जलविद्युत प्रकल्पांचा समावेश आहे. ठीक आहे. तर हे एकूण 55.5 मीटर उंचीचं धरण आहे. ठीक आहे. आणि हे 3,300 कोटी रुपयांच्या शहापूर कुंडी बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याच्यामध्ये 206 मेगावॅट क्षमतेच्या 2 जलविद्युत प्रकल्पांचा समावेश आहे. हे शहापूर कुंडी धरण रावी नदीवर स्थित आहे आणि जो पंजाबमध्ये जम्मू काश्मीरच्या सीमेला लागून आहे. लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. वाडीनार, द्वारका, गुजरात येथे भारतीय तटरक्षक दलाच्या जेट्टीचे उद्घाटन कोणत्या राजमंत्र्यांनी केले? बघा काय प्रश्न आहे. वाडीनार, द्वारका, गुजरात येथे भारतीय तटरक्षक दलाच्या जेट्टीचे उद्घाटन कोणत्या राज्यमंत्र्यांनी केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अजय भट्ट यांनी वाडीनार, द्वारका, गुजरात येथे भारतीय तटरक्षक दलाच्या जेट्टीचं उद्घाटन जे आहे हे केलेलं आहे. तर स्पष्टीकरण बघा. वाडीनार, द्वारका, गुजरात येथे भारतीय तटरक्षक दलाच्या जेट्टीचे उद्घाटन 1 मार्च 2024 रोजी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी केलं. 74 कोटी रुपयांच्या खर्चासह दीनदयाळ बंदर प्राधिकरणाने जेट्टी बांधण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे. बघा, 74 कोटी रुपयांच्या खर्चासह दीनदयाळ बंदर प्राधिकरणानं, हे जे दीनदयाळ बंदर प्राधिकरण आहे त्यांनी हे जेट्टी बांधण्याचं काम जे आहे हे केलेलं आहे. आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी केलेलं आहे. कुठे केलेलं आहे? वाडीनार, द्वारका, गुजरात या ठिकाणी केलेलं आहे. कधी केलं? 1 मार्च 2024 रोजी. तर हे स्पष्टीकरण जे आहे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. कोल इंडिया लिमिटेडने 1 मार्च 2024 रोजी कोणत्या भारतीय व्यवस्थापन संस्थेशी सामंजस्य करार केलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, IIM मुंबई आणि संबलपूर. तर कोल इंडिया लिमिटेडने 1 मार्च 2024 रोजी IIM मुंबई आणि संबलपूर या भारतीय व्यवस्थापन संस्थेशी सामंजस्य करार जो आहे तो केलेला आहे. तर स्पष्टीकरण बघा. कोल इंडिया लिमिटेडने 1 मार्च 2024 रोजी IIM मुंबई आणि IIM संबलपूर यांच्याशी सामंजस्य करार केला. हा करार प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन 2021 च्या अनुषंगाने कोळसा वाहतुकीसाठी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधांच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. ठीक आहे. हा जो करार आहे जो कोल इंडिया लिमिटेडनं IIM मुंबई आणि IIM संबलपूर यांच्याशी केलेला आहे, हा करार प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन 2021 च्या अनुषंगाने कोळसा वाहतुकीसाठी, लक्षात ठेवा, कोळसा वाहतुकीसाठी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधांच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. निश्चितपणे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 20 जानेवारी 2024 रोजी भुवनेश्वर येथे कोणत्या प्रकारच्या केंद्राची पायाभरणी केलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आयुष दीक्षा केंद्र. तर केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 20 जानेवारी 2024 रोजी भुवनेश्वर येथे आयुष दीक्षा केंद्र प्रकारच्या केंद्राची पायाभरणी केली. तर स्पष्टीकरण बघूया. तर केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 20 जानेवारी 2024 रोजी भुवनेश्वर येथे आयुष दीक्षा या पहिल्या केंद्राची पायाभरणी केली. हे केंद्र भविष्यातील आयुष व्यावसायिकांच्या मानवी संसाधन विकासासाठी तयार केले जाणार आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. तर भुवनेश्वर या ठिकाणी आयुष दीक्षा या पहिल्या केंद्राची पायाभरणी जी आहे हे केलेली आहे. कुणी? सर्बानंद सोनोवाल. ते कोण आहेत? केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री आहेत. ठीक आहे, लक्षामध्ये ठेवा. आणि केंद्र भविष्यातील आयुष व्यावसायिकांच्या मानवी संसाधन विकासासाठी
तयार केलं जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. जगातील पहिले वैदिक घड्याळ कधी आणि कुठे अनावरण करण्यात आले? काय प्रश्न बघा, जगातील पहिले वैदिक घड्याळ कधी आणि कुठे अनावरण करण्यात आले? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मार्च 2024 उज्जैन या ठिकाणी. तर जगातील पहिले वैदिक घड्याळ 1 मार्च 2024 रोजी उज्जैन या ठिकाणी त्याचं अनावरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. तर 1 मार्च 2024 रोजी उज्जैनमध्ये प्राचीन भारतीय पारंपरिक पंचांगानुसार वेळ प्रदर्शित करण्यासाठी जगातील पहिले वैदिक घड्याळाचं अनावरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. कुठं? उज्जैनमध्ये. शासकीय जिवाजी वेधशाळेला लागून असलेल्या जंतर मंतरमध्ये 85 फुटांच्या टावरवर हे घड्याळ जे आहे ते बसवण्यात आलेलं आहे. तर जगातील पहिलं वैदिक घड्याळाचं अनावरण हे कुठे केलेलं आहे? उज्जैनमध्ये केलेलं आहे. कधी केलेलं आहे? 1 मार्च 2024 रोजी केलेलं आहे. ठीक आहे. हे कशासाठी केलेलं आहे? प्राचीन भारतीय पारंपरिक पंचांगानुसार वेळ प्रदर्शित करण्यासाठी शासकीय जिवाजी वेधशाळेला लागून असलेल्या जंतर मंतरमध्ये 85 फुटांच्या टावरवरती हे जगातील पहिले वैदिक घड्याळ जे आहे ते बसवण्यात आलेलं आहे. तर निश्चितपणे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिझनी यांच्यात 28 फेब्रुवारी 2024 रोजी किती कोटी रुपयांचा भागीदारी करार जो आहे तो झालेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 70,352 कोटी. तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिझनी यांच्यात 28 फेब्रुवारी 2024 रोजी 70,352 कोटी रुपयांचा भागीदारी करार जो आहे हा झालेला आहे. तर स्पष्टीकरण बघा, 28 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिझनी यांच्या 70,352 कोटी रुपयांचा भागीदारी करार झाला. या करारानुसार अस्तित्वात येणारी कंपनी भारतातील माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी जी आहे ही ठरणार आहे. तर निश्चितपणे लक्षात ठेवा, 70,352 कोटी रुपयांचा भागीदारी करार आहे जो की रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिझनीमध्ये झालेला आहे. आणि या करारानुसार अस्तित्वात येणारी जी कंपनी असेल ही भारतातील माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी जी आहे ही ठरणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2024 रोजी किती एम्स संस्थांचे उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एकूण 5 एम्सचं संस्थांचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2024 रोजी 5 एम्स संस्थांचं उद्घाटन जे आहे हे केलेलं आहे. तर स्पष्टीकरण बघा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2024 रोजी राजकोट गुजरात, भटिंडा पंजाब, रायबरेली उत्तर प्रदेश, कल्याणी पश्चिम बंगाल आणि मंगलागिरी आंध्र प्रदेश येथील 5 एम्स संस्थांचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. कुठं कुठं बघा, राजकोट गुजरात, लक्षात ठेवा राजकोट गुजरात, भटिंडा पंजाब, रायबरेली उत्तर प्रदेश, कल्याणी पश्चिम बंगाल आणि मंगलागिरी आंध्र प्रदेश येथील 5 एम्स संस्थांचं उद्घाटन जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2024 रोजी केलेलं आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके. तर अशा प्रकारचे एकूण 12 प्रश्न आहेत. जर तुम्हाला चालू घडामोडीच्या जीके टुडेच्या पीडीएफ हव्या असतील तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि जर तुम्हाला सिम्प्लिफायडच्या राष्ट्रीय घडामोडीवरची एमसीक्यूची पीडीएफ हवी असेल जानेवारी 24 ते जून 2024 ची, तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सो ज्यांना कोणाला पीडीएफ घेऊन प्रिंटआउट करून वाचायचे असेल त्यांनी नक्कीच पीडीएफ घेऊ शकता. आणि ज्यांना हे लेक्चर्स फॉलो करता त्यांनी सुद्धा लेक्चर फॉलो करू शकता. त्यासाठी नक्कीच तुम्ही आपलं चॅनल ज्याचे सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.